तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखीच विद्यार्थ्यांना ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या सर्व भरतीसाठी विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। अतिशय संभाव्य असणारे जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत। त्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना, सर्वप्रथम चॅनलला आपल्या लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। एकदम फ्री असते सबस्क्राइब करणं। आता सबस्क्राइब करणं गरजेचं कशासाठी आहे तर जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर प्राप्त होऊन जाईल किंवा जावा यासाठी सबस्क्राइब करणे गरजेचे असते। तसेच सुपर क्लासला एक लाईक तुम्हाला आताच्या आता नक्कीच करायचं आहे। चला मग आता तर सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया। साध्या बहुमताने कोणाला बडतर्फ करता येते ते विचारलेलं आहे। एकदम साध्या बहुमताने। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती 1 योग्य आहे। उपराष्ट्रपती यांना जे आहे एकदम साध्या बहुमताने काय करता येते तर बडतर्फ करता येत असते। प्रश्न दुसरा कव्हर करूया। सरसेना भारताचे सरसेनापती असे कोणाला म्हणतात ते विचारलेलं आहे। सर्वांना याचं उत्तर असेल भारताचे सरसेनापती मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। राष्ट्रपती यांना जे आहे देशाचे सरसेनापती म्हणतात। प्रश्न तिसरा कव्हर करूया। नगदी पिके प्रामुख्याने कोणत्या मृदेमध्ये घेतली जात असतात ते विचारलेलं आहे। जेवढी ही नगदी पिके असतात ती प्रामुख्याने तर जांभी मृदा, काळी मृदा, रेगूर किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। काळ्या मृदेमध्ये जे विद्यार्थ्यांना आहे प्रामुख्याने नगदी पिके घेतली जात असतात। प्रश्न तिसरा पाहूया। सर्वात पहिले छायाचित्र कोणत्या वृत्तपत्रात छापण्यात आलेले होते। यापूर्वी कोणत्याही वृत्तपत्रामध्ये छायाचित्र छापण्यात आलेले नव्हते। तर ते कोणते केसरी, दर्पण, मराठा किंवा ज्ञानोदय। तर ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थ्यांनो तर ज्ञानोदय या वृत्तपत्रामध्ये सर्वात पहिले जे छायाचित्र आहे ते छापण्यात आलेले दिसून येते। प्रश्न 5वा करूया। पाताळगंगा ही नदी कोणत्या भागातील सर्वात जास्त प्रदूषित आहे। पाताळगंगा नदी विचारलेली आहे। कोणत्या भागात येते अमरावती, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा। तर ऑप्शन क्रमांक 2 तर कोकण भागातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे तर पाताळगंगा असलेली दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न 6वा। गुलाबी क्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी झालेली होती। क्रांती लक्षात घ्या गुलाबी विचारलेली आहे। कांदा, दूध, अंडी, ज्वारी। तर ऑप्शन क्रमांक 1 कांदा उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी तर गुलाबी क्रांती झालेली होती। प्रश्न 7वा। सोनार हे तंत्रज्ञान कशाची खोली मोजण्याचे आहे। सोनार तंत्रज्ञान लक्ष द्यायचं आहे। कशाची खोली मोजली जाते आणि नदीची, तलावाची, विहिरीची किंवा समुद्राची। तर ऑप्शन क्रमांक 4 समुद्राची खोली मोजण्यासाठी विद्यार्थ्यांनो सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतो। प्रश्न या ठिकाणी 8वा करूया। कायद्यापुढे सर्व समान असतील असे राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगण्यात आलेले आहे। कोणीही असो कायद्यापुढे इक्वल आहे, समान आहे असे कलम 10, 15, कलम 14, 20। तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 14 मध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो कायद्यापुढे सर्व समान असतील असे सांगण्यात आलेले दिसून येते। प्रश्न 9वा करूया। ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून तयार होते ते विचारलेलं आहे। सर्वात जास्त त्याच्यामध्ये कशाचा समावेश असतो। मेडल आहे ब्रॉन्झ, सोने, पितळ, तांबे किंवा चांदी। तर ऑप्शन क्रमांक 3 तांब्याचा समावेश जो आहे ब्रॉन्झ मेडल मध्ये सर्वात जास्त असतो। म्हणजेच ब्रॉन्झ मेडल तांब्यापासून बनलेले असते। प्रश्न 10वा असा आहे की ब्रॉन्झ मेडल मध्ये तांब्याचा जो समावेश आहे आता ते किती टक्के असतो ते विचारलेलं आहे, ते आपल्याला सांगायचं आहे। तांब्यापासून ब्रॉन्झ मेडल बनते तर त्यामध्ये किती टक्के आहे 90, 80, 70 किंवा 60। तर ऑप्शन क्रमांक 1 90% पेक्षा जास्त ब्रॉन्झ मेडल मध्ये तांब्याचा समावेश असतो। प्रश्न 11वा करूया। महाराष्ट्रात एकूण 2 वेळा प्रवेश करणारी नदी कोणती आहे ते विचारलेलं आहे। एक वेळेस तर सर्व म्हणजे या दिलेल्या पर्यायापैकी सर्वच असतात आणि 2 वेळेस विचारलेली आहे पूर्णा, तापी, प्राणहिता किंवा नर्मदा। तर ऑप्शन क्रमांक 2 तापी ही नदी महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळेस प्रवेश करणारी एक नदी असलेली दिसून येते। प्रश्न 12वा। मधुमेह हा प्रसिद्ध जो आजार आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होतो ते आपल्याला सांगायचं आहे। ज्याला आपण डायबिटीस म्हणतो तो कॅल्शियम, प्रथिने, कर्बोदके किंवा इन्सुलिन।
तर ऑप्शन क्रमांक 4 इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा जो आजार असतो उद्भवत असतो. प्रश्न 13 की मुंबई उच्च न्यायालयामध्ये खालीलपैकी कोणी वकिली केलेली आहे ते विचारलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलेल्या पर्यायापैकी महात्मा गांधी, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा या ठिकाणी पुढचा एक ऑप्शन आहे जो की आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठे तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली केलेली आपल्या सर्वांना माहीत असावी की आहे. कव्हर करूया. सॉरी. तर मठांची आणि हनुमान मंदिरांची स्थापना जी आहे गावोगावी जाऊन कोणी केलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे. कशाची तर मठ आणि हनुमान मंदिर. संत गाडगे महाराज, समर्थ रामदास महाराज, संत तुकडोजी महाराज किंवा संत नामदेव. तर ऑप्शन क्रमांक 2 समर्थ रामदास महाराज यांनी जे आहे गावोगावी जाऊन मठांची तसेच हनुमान मंदिरांची स्थापना केलेली होती. प्रश्न 15 बहिष्कृत भारत या वृत्तपत्रावर कोणत्या प्राण्याचे चिन्ह होते ते विचारलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत वृत्तपत्र आहे. तर त्यांच्या या वृत्तपत्रावर कोणाचे चिन्ह होते? हत्ती, घोडा, वाघ किंवा सिंह. तर ऑप्शन क्रमांक 1 हत्तीचे चिन्ह बहिष्कृत भारत वृत्तपत्रावर छापण्यात येत असे. प्रश्न 16 क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? दुसऱ्या क्रमांकाचा विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो. तर या ठिकाणी नगर, जालना, पुणे किंवा नांदेड. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती 3 योग्य आहे. पुणे हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा असलेला दिसून येतो. प्रश्न या ठिकाणी 17 की प्रसिद्ध असलेले सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ते विचारलेलं आहे. सांची स्तूपचा उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करा. गुजरात, बिहार, मध्य प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक किती 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मध्य प्रदेश राज्यामध्ये सांची स्तूप हे स्थित झालेले दिसून येते. घेऊया 18वा प्रश्न. प्रश्न 18 असा आहे टीका स्वयंवर या कादंबरीचे लेखक जे आहेत ते कोण आहेत? कादंबरी अतिशय महत्वाची आहे. TCS IBPS ने विचारलेली टीका स्वयंवर. भालचंद्र नेमाडे, इरावती कर्वे, शांता शेळके, दामोदर वर्तक. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. भालचंद्र नेमाडे यांची टीका स्वयंवर ही प्रसिद्ध कादंबरी असलेली दिसून येते. प्रश्न 19 पाहूया की महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर सर्वांना उद्धृत असेल शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महर्षी कर्वे. तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे संबोधले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे 20. भारुड हा जो रचना प्रकार आहे कोणत्या संतांनी रूढ केलेला दिसून येतो? भारुड रचना प्रकार किती प्रसिद्ध आहे ते सर्वांना माहित आहे. तर ते कोणी केलेला आहे रूढ ते विचारलेलं आहे. संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज किंवा संत रोहिदास. तर ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर यांनी जे आहे भारुड हा रचना प्रकार विद्यार्थ्यांनो काय तर आपल्या समोर ठेवलेला किंवा प्रसिद्ध केलेला दिसून येतो. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न पुढच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला दिसून येतो की प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या दिवशी झालेली होती ते विचारलेले आहे. प्लासीची लढाई सांगायची आहे 23 जून 1751 या ठिकाणी 23 जून 1755 किंवा जे आहे 23 जून 1758. तर ऑप्शन क्रमांक किती 4 योग्य राहणार आहे. 23 जून 1757 या वर्षी या दिवशी प्लासीची लढाई झालेली दिसून येते. प्रश्न 22 महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नारळाच्या बागा कोणत्या भागात आहेत ते विचारलेले आहे. नारळाच्या बागा कोणत्या भागात येतात? ईशान्य, नैऋत्य, आग्नेय किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ईशान्य भागामध्ये महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 23 देशातील लोकांच्या राहणीमानावरून काय कळत असते ते विचारलेलं आहे. देशातील जे लोक असतात त्यांचे राहणीमान कसे आहे यावरून जे आहे काय समजत असते? दरडोई उत्पन्न, बेकारी, गरिबी किंवा राष्ट्रीय उत्पन्न. तर ऑप्शन क्रमांक 1 दरडोई उत्पन्न जे आहे देशातील लोकांच्या राहणीमानावरून समजत असते. प्रश्न 24 वर फेकलेल्या वस्तूची गती खाली येताना कोणत्या कारणास्तव वाढते ते विचारलेलं आहे. कोणतीही गती वस्तू जी आहे वर फेकली आपण खाली येताना त्यांची जी गती आहे ती वाढते. कशा कारणास्तव? गुरुत्वाकर्षण, जमिनीमुळे, वस्तूच्या वजनामुळे किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक
एक, गुरुत्वाकर्षण बलामुळे जे आहे विद्यार्थ्यांनो वर फेकलेली वस्तू खाली येताना वेगाने येत असते. प्रश्न 25वा, उसाच्या रसामध्ये कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. उसाचे रस ज्यामध्ये जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा डी. तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व सी चा समावेश उसाच्या रसामध्ये असलेला आपल्या सर्वांना माहित असावा की असतो असा. प्रश्न 26वा, की स्वतःला मराठी भाषेचे शिवाजी असे कोण म्हणत होते ते विचारलेलं आहे. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक किंवा महात्मा फुले. ऑप्शन क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर स्वतःला काय मराठी भाषेचे शिवाजी असे संबोधत होते. प्रश्न 27वा, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते विचारलेले आहे. सर्वांना उत्तर येत असेल. सर्वात मोठे खोरे असलेली नदी गोदावरी, गंगा, कृष्णा, महानदी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. क्षेत्रफळानुसार जे सर्वात मोठे खोरे आहेत ते कोणते, तर गंगा नदीचे असलेले दिसून येते. प्रश्न 28वा, की वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा कालावधी लागतो. वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी विचारलेलं आहे. 60 सेकंद, 70 सेकंद, 80 किंवा 65. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 65 सेकंदाचा कालावधी वंदे मातरम गीत गाण्यासाठी लागणारा कालावधी दिसून येतो. प्रश्न 19वा, की खानदेश कन्या म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला ओळखले जाते ते सांगायचं आहे. चला, खानदेश कन्या ओळखा कोणत्या आहे. नीरा, तापी, गंगा, कृष्णा. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदीला खानदेश कन्या असे संबोधले जात असते. घेऊया 3वा प्रश्न. प्रश्न आहे केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय कोण देते ते विचारलेलं आहे. कोणते न्यायालय निर्णय देत असते. केंद्र विरुद्ध राज्य, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय. तर ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय केंद्र विरुद्ध राज्य यांच्यावरील वादावर जे आहे निर्णय देण्याचे कार्य करत असते. आता सुपरक्लासला विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे, एक लाईक नक्कीच करायचं आहे. आतापर्यंत तुम्ही सुपरक्लासला पाहिजे म्हणजे तुम्ही एक भावी अधिकारी होऊ शकता, कारण चिकाटीचे विद्यार्थीच सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुपरक्लासला पाहत असतात. त्या कारणास्तव तसे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला सबस्क्राईब जर आपण आतापर्यंत नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपरक्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तर लगेच करून घ्या. भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपरक्लास मध्ये.